जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज आपल्याला ज्ञानदशकाला सुरुवात करायची आहे. समर्थांचा 6वा, 7वा, 8वा हे दशक हे ज्ञानाचे आहेत, जरा कठीण आहेत. म्हणून मैत्रिणींनो, न कंटाळता तुम्ही हा दशकाचं श्रवण करा. आणि हा तर बोलून चलून ज्ञानदशकच, समर्थांनीच त्याचं नाव ज्ञानदशक असं दिलं आहे. आता आजपासून आपल्याला खरं भाद्रपद महिना सुरू होतो आहे. आणि या भाद्रपद महिन्यामध्ये गणपती, महालक्ष्म्या, आनंद चतुर्दशी असे अनेक सण आपल्यामध्ये येत आहेत ह्या. आणि मोठा आनंदाचा असा हा सगळे सण आहेत. आणि आनंदाचा असा हा महिना आहे. सगळ्यांच्याकडे गणपती बसल्यानंतर सगळ्यांच्या गणपतीला नमस्कार करून आणि आजच्या ह्या ज्ञानदशकाला मी सुरुवात करते. पहिल्या समासाचं नाव आहे देवदर्शन. देवदर्शन म्हणजे आत्मदर्शन. 7व्या दशकामध्ये सद्गुरूंनी मार्ग दाखवला आहे, ज्ञान झालं आहे. 6व्या दशकाचं नाव आहे देवशोधन. हा देवशोधाला निघालेला साधक देवळात, पाषाणमूर्तीत, वृक्षात, तीर्थक्षेत्रातून देव शोधतोय. देवशोधन ते देवदर्शन या मार्गात त्याला खूप शंका येत आहेत की खरा देव कोणता. शरीराला खूप कष्ट देत आहेत, अनेक कठीण कठीण व्रत करतायत, तीर्थयात्रा करतायत. आपल्या भारतामध्ये इतकी तीर्थ आहेत की एका जन्मात आपण सर्वांचं दर्शन घेणं अत्यंत कठीण आहे. अनेक देव आहेत, अनेक उपासना आहेत, अनेक संप्रदाय आहेत. जगात अनेक अनेक प्रकारचे अनेक देव आहेत. प्रत्येकाला वाटतं की आमचा देव श्रेष्ठ आहे, प्रत्येकाला वाटतं की आमची उपासना श्रेष्ठ आहे. आणि अशा प्रकारे जो तो आपापल्या संप्रदायामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतोय. कोणालाही खरा देव नको आहे. आणि खरा देव कोणचा आहे हेच कोणाला माहीत नसतं. आपल्या संप्रदायामध्ये कसा वाढेल, गुरूंचं महत्त्व कसं वाढेल, कसे आपलेच गुरु श्रेष्ठ आहेत, म्हणून अनेक समासातून समर्थांनी आपल्याला जागं केलं आहे. खरा गुरु कसा ओळखायचा हे आपल्याला समर्था सांगतायत. एक गोष्ट सांगते म्हणजे तुम्हाला कळेल की तुझं आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकलासी. एकदा एक दिल्लीहून आणि एक शेठजी निघालेत हरिद्वार ऋषिकेशला दानधर्म करायला. रेल्वेतून निघाले तर त्यांना वाटेमध्ये एक माणूस भेटला. गप्पा विप्पा झाल्या. तो मला, मी पण तुमच्याबरोबर येतो, मलाही गंगेत स्नान करायला यायचे. दोघंजण एका खोलीत राहिले आणि बरोबरच जात आहेत. सगळी आश्रमं बघतायत, रोज जाऊन आंघोळ करतायत. शेवटी त्याला काही केलं कळेना की हा आपली पैशाची पर्स ठेवतोच कुठे. आणि म्हणून शेवटी हा जो माणूस आहे त्याचा मित्र शेठजींचा, तो त्याला विचारतो, खरं सांगू का, मी काही भक्त बिक्त नाही आहे, मी आहे मुख्य चोर. आणि तुम्ही निघालात पैशाची वाटणे दानधर्म करायला, आणि म्हणून त्या दृष्टीने मी तुमची सेवा करायला आलेलो आहे. खरं सांगू, इतकं इतकं शोधलं पण मला काही तुमच्या पैशाची पर्स सापडत नाही आहे. तेव्हा तो हसला आणि तो शेठजी म्हणाला, अरे माझी अनेक दुकानं आहेत, मी तुला पाहिल्याबरोबर ओळखलं तू कोण आहेस. आणि म्हणून मला कळलं की तुझा तुझा माझ्याबरोबर यायचा उद्देश काय हा मला लक्षात आल्यामुळे तू जिथे झोपतोस त्या तुझ्या उशीच्या खाली आणि मी माझं पैशाचं पाकीट ठेवतो. आणि त्यांनी पाहिल्याबरोबर, अरे बापरे, म्हणजे सगळं शोधलं, सगळे तुमचे खिसे शोधले, पण मला काही पर्स मिळालं नाही. आपलं असंच होतंय. आपण जीवनभर शोधतो की देव कुठे आहे, आणि देव इथे आहे का, ह्या तीर्थक्षेत्रात आहे का, ह्या वृक्षात आहे का, ह्या पाषाणात आहे का. पण तुझं आहे तुझं पाशी, तू जागा चुकलाशी, खरा देव जो आहे तो कोणचा, हे सगळे हा आपल्याला मायोद्भवामध्ये आणि समर्थ सांगतायत. हे एवढं मोठं विश्व आणि त्यातील जीव प्राणी ज्याच्या सत्तेमुळे निर्माण होतात, जगतात, तो खरा देव. त्याच्या सत्तेने जग चालतं, पण स्वतः देव मात्र अदृश्य, नामरूप विरहित असतो. हाच मोठा त्याचा चमत्कार आहे. पहा, द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळा आठवा.
द्रौपदीला जेव्हा तिच्या निर्यानं हात लावला दुःशासनाने, तेव्हा तिने कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य सगळ्यांकडे वाचवण्यासाठी म्हणून दया मागितली, पण कोणीही पुढे आलं नाही. शेवटी तिने आपल्या नवऱ्यांकडे पाहिलं, तेही पुढे आले नाहीत. आणि त्यावेळेला द्रौपदीची लाज राखली कृष्णाने. स्वतः तो आला नाही, पण त्यांनी लाज राखली. तो खरा देव. देव, ईश्वर, भगवंत, परब्रह्म ह्या 4 संकल्पना देवाच्या आहेत. परब्रह्म तत्वाबद्दल ह्या 4 संकल्पना आहेत. त्यापैकी देव हा शब्द जो आहे प्रतिमा, अवतार, ईश्वर या संदर्भात आपण वापरतो. पण ईश्वर जो आहे हा षड्गुणेश्वरी आहे. त्याच्याजवळ उत्पत्ती विनाश करण्याचं सामर्थ्य आहे. यश, श्री, औदार्य, वैराग्य, ज्ञान, धर्म ह्याने जो युक्त तो ईश्वर. मूळ परब्रह्म मात्र निरुपाधिक, निराकार, निरावयव असं आहे. या परब्रह्माचं प्रतीक म्हणून आपण देवघरातला देव मध्ये आपण देवाची स्थापना करतो, पण तो काही सृष्टी निर्माण करू शकत नाही. पहा, आपण आता गणपती आला की गणपतीच्या वेळेला सुपारी म्हणून गणपती ठेवतो आणि त्याची आपण पूजा करतो. असंच आपण हा जो देव आहे, हा ईश्वर जो आहे, हा ईश्वर संपूर्ण जग निर्माण करतो, पण या जगात तो रमत नाही. जसा कुंभार मडकं तयार करतो, पण त्या मडक्यात कुंभार नसतो. जग निर्माण करून तो स्वतः अलिप्त राहतो. तसाच हा जो ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्याचेच अवतार आहेत, पण सगळं जग निर्माण करून तो मात्र कसा असतो, तो अकर्ता आहे. सृष्टी ऐसेची स्वभावे, गोपूर निर्बिले भरवे, परी तो गोपूर करता नव्हे निश्चयेसी. म्हणजे एका कारागिराने देवळाच्या महाद्वारावर सुंदर गोपूर उभारलं. त्यावर उभी केलेली चित्र, पुतळे, पुतळ्या हुबेहूब खऱ्यासारखी केली. परंतु गोपूर आणि तो रचणारा कारागीर दोन्ही एक असू शकत नाही. तैसे जग निर्मिले जेणे तो वेगळा पूर्णपणे, एक म्हणती मूर्खपणे जगतोची जगदीश्वर. याप्रमाणे ज्याने हे जग निर्माण केले तो देव जगाहून पूर्ण वेगळा आहे. जग आणि जगदीश एकच आहेत असं केवळ मूर्खपणाने लोक म्हणतात, पण जग आणि जगदीश्वर वेगवेगळे आहेत. अशा प्रकारे विश्वाची निर्माण कथा आपा समर्थ सांगतायत. आकाशापासून वायू निर्माण झाला, वायूपासून अग्नी, अग्नीपासून आप, आपपासून पृथ्वी. देवाने पृथ्वी निर्माण केली, त्यावरती अनेक प्रकारचे दगड आहेत, अनेक आकाराचे आहेत, अनेक रंगाचे आहेत, पण अज्ञानी लोक त्यांनाच देव म्हणतात. सृष्टीच्या आधी देव होताच, म्हणून जग आणि जगदीश्वर हे वेगळे आहेत. या समासाचे तात्पर्य हेच आहे की ईश्वर ही काही एखादी व्यक्ती नाही, त्याला काही मानव धर्म, मानव शरीर नाही. अवतारी देव मानव अवतारात असला तरी तो नेहमी आत्मबुद्धीतच वावरतो, देहाने सीमित कधी होत नाही. ईश्वर अनादी अनंत असून त्याच्या सत्तेने जग चालते. खरा देव हा विमल, निश्चल आहे, अनिर्वचनीय आहे. दुसरा जो समास आहे त्याचं नाव आहे सूक्ष्म आशंका निरूपण. ब्रह्म हा अकर्ता, निर्गुण आहे, तर मग जग झालंच कसं? ब्रह्म जर काही करतच नाही, मग हे एवढे मोठे इतके प्राणी, अनंत वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची माणसं ही कोणी तयार केली? माया कोणी केली? हा श्रोत्यांचा मूळ प्रश्न आहे. आणि हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो की हे जग निर्माण झालंच कसं आणि कोणी केलं? म्हणून एक संस्कृत श्लोक आहे, आद्यमेकं परब्रह्म नित्यमुक्त विक्रमम तस्य माया समावेशो जीवमव्याकृतात्मकम. मुळात सर्वांच्या आधी एक परब्रह्म असतं, ते नित्यमुक्त असतं, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. त्यामध्ये अनंत सूक्ष्म माया उत्पन्न होते, तिच्यात बीजरूपाने जीव वास करतो. त्यावर श्रोता शंका काढतो की परब्रह्म जर निराकार आणि निर्विकार आहे, तर त्याच्या ठिकाणी मायेचा खटाटोप म्हणजे माया उत्पन्न झालीच कशी, हा त्यांचा प्रश्न आहे. जगनिर्माण कोणी केलं ही पहिली आशंका. ईश्वराने निर्माण केलं तर तो मग करता होतो, पण तो तर अकर्ता आहे. मग त्याने निर्माण केलेले त्याच्या विरुद्ध गुणांच्या लक्षणांचे देव आणखीन हा जो दिसणारा पसारा, ह्याच्यामध्ये बघा ह्यांची लक्षणे वेगवेगळी आहेत. ब्रह्म हे अविनाशी आहे, जगत हे विनाशी आहे. ब्रह्म हे कालातीत आहे, तर जगावर कालाचा अंमल आहे. कर्ता वेगळा आहे, त्याची निर्मिती कार्य हे वेगळं दृष्टीस पडतं. ब्रह्म काहीच करत नाही, माया सर्व करते. अशा अनेक शंका विचारलेल्या आहेत. संत सांगतात त्याची उत्तरं बुद्धीने देता येत नाहीत. ब्रह्मामध्ये बघा अनेक शक्ती आहेत. शक्ती दिसत नाहीत, पण म्हणून शक्ती नाही असं म्हणू शकत नाही. पण तिची कृत्रिमता दिसते, ती दिसत नाही, ती माया. जसं बघा पाण्यामध्ये शक्ती खूप आहे. मागच्या वर्षी तुम्हाला आठवत असेल
की या पाण्याने केवढा हाहाकार केला. संबंध कोल्हापूर पाण्याखाली गेलं, सांगली पाण्याखाली गेलं. म्हणजे पाण्यामध्ये शक्ती किती आहे. आपल्या रोजच्या नळ्या, आपण नळातून जे पाणी पडतो त्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे असं आपल्याला वाटत नाही. पण ती शक्ती जरी दिसत नसली तरी त्याची आपल्याला कृती मात्र मागच्या वर्षी पाहिली. तशीच ही माया आहे. अविद्या माया ही ब्रह्मरूपावर आवरण घालते आणि त्यामुळे जग आपल्याला दिसू लागतं. जसं अंधाराच्या खोलीमध्ये शिरलो की जिकडे तिकडे अंधारच अंधार दिसतो आणि मग त्यावेळेला आपल्याला वाटतं बापरे इथे साप आहे का, आणि म्हणून साप आहे म्हणून आपण पटकन बाहेर येतो. पण पुन्हा आत जाऊन जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा लक्षात येतं अरे ही तर दोरी आहे. दोरीवर सापाचा भास झाला, त्याला म्हणायचं विवर्त. मी आत्मा आहे हे विसरून मी देहच आहे असं वाटणं हे झालं विवर्त. सर्वदूर परमात्मा भरला आहे ते झाकले जाऊन अशाश्वत विश्व दृश्य दिसणं याला म्हणायचं विवर्त. अविद्येमुळे असं होतं. लहानपणी आपण समुद्राच्या वाळूमध्ये घरं बांधायचो, किल्ले बांधायचो, त्यात खूप रमायचो. पण कंटाळा आला की आपणच ते मोडून टाकायचो. समर्थ म्हणतात शिष्यानेही प्रपंच असाच करावा, त्यात मात्र अडकू नये, मायेमध्ये गुंतू नये. ब्रह्म माया एक अशी अनेक उदाहरणे आणि समर्थ आपल्याला ह्या ठिकाणी देत आहेत. जसं सिंधू म्हणजे आपला समुद्र आणि लहरी या एकच आहेत. सोनं आणि अलंकार, सोन्यापासूनच अलंकार बनतात, तंतूपासूनच वस्त्र बनतं. तसंच समर्थ इथे म्हणताय 47 ओवीमध्ये, मुळी सोन्याची हे व्यक्त जड एकदेशी पीत, पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत केवी घडे. म्हणजे सोनं दृश्य व्यक्त पिवळं जड आणि एकदेशी असतं आणि ब्रह्म तर अदृश्य अव्यक्त रंगरहित सूक्ष्म आणि सर्वदेशी असतं. सोनं अपूर्ण तर ब्रह्म पूर्ण आहे. असा पूर्णाला अपूर्णाचा दृष्टांत कसा बरं लागू पडेल. आणि त्यामुळे समर्थांनी इथे समजावून सांगितले. 50वी ओवी सांगते अशी, कैसा सिंधू कैसी लहरी, अचळास चळाची सरी, साचा ऐसी बोडंबरी मानूच दे. सागराच्या दृष्टांताचेच बघा. अहो कसला समुद्र आणि कसल्या त्यावरील लाटा. वास्तविक ब्रह्म हे अचल आहे. त्या अचलाला चल असणाऱ्या सतत बदलणाऱ्या समुद्राचा दृष्टांत देणे म्हणजे बरोबर नाही. म्हणजे जादूनी बघा आपण अनेक गोष्टी जादूगार दाखवत असतो आणि त्याच्यामध्ये आपण फसतो. नजरबंदीमुळे असं वाटतं एखाद्या मुलीला खरोखरच कापलं आहे, पण मग लक्षात येतं अरे ही तर जादू होती. तशीच कालांतराने नष्ट होणारी ही माया आहे. मायेतून सुटका फक्त आपल्याला कोण करू शकते तर फक्त भक्तीच करू शकते. देव आणि भक्त एक होतात. अविनाशी तत्व म्हणजे ब्रह्मतत्व ते संत समागमाने आपल्याला समजतं. तिसरा जो समास आहे हा सूक्ष्म आशंका निरूपण. आणि या सूक्ष्म आशंका निरूपणामध्ये अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुसशी काही असं समर्थांनी पहिलीच ओवी सांगितलेली आहे. अरे जे मुळामध्ये निष्पन्न झालंच नाही आहे, परब्रह्म आहे तसंच आहे, त्याच्यात काही उत्पन्न झालं नाही व काही नाश पण पावलं नाही. पण ही झाली ज्ञानाची प्रतीती. अज्ञानी माणसाला हे सांगून समाधान होत नाही आणि म्हणून समर्थ म्हणतायत अरे जे उत्पन्न झालंच नाही त्याच्याबद्दल तू काय बोलतोयस. आणि हा जो आहे हा झाला अज्ञातवाद. आणि ह्या अज्ञातवादाने समर्थांनी ह्या समासाला सुरुवात केली आहे. त्यांच्या मते हे जग निर्माण झालेलंच नाही आहे. विवर्तवादाची अनेक उदाहरणे देऊन हे मुद्दा स्पष्ट करतायत. तसं दुसऱ्या तिसऱ्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत दोरी करता भुजंग, जळा करता तरंग, मार्तंडा करता चांग, मृगजळ वाहे, कल्पनेकरता स्वप्न दिसे, शिंपीकरता रूप भासे, जळाकरता गार वसे, निमिष एक. कल्पनेने स्वप्न दिसतं, शिंपीवर तांबीचा भास होतो, पाण्यावर थोडा वेळ बर्फ जातो. मग अशी आपण हा दोरी म्हणजे आपल्याला सापच वाटतं ते उदाहरण पाहून झालंच आहे. माती करता भिंती झाली, सिंधू करता लहरी आली, तिळा करता पुतळी दिसू लागे. अशा प्रकारे सोन्यावर दागिने भासतात, तंतुमय धागे असून वस्त्र भासते, कासवाने हातपाय पसरले की नवीन काही असल्याचा भास होतो. पण हा सगळा भास आहे, हे सगळं खोटं आहे असं आपल्याला समर्थ सांगतायत. मूळ पुरुष जो ईश्वर त्याच्या ठिकाणी अनंत शक्ती आहे आणि मूळ माया ही त्याचीच शक्ती आहे. मूळ पुरुष मूळ माया हे दोन्ही एकच आणि त्याच्यापासून या संबंध विश्वाचा विस्तार झाला. मायेमुळे हे जग निर्माण झाले, पण भगवंताच्या निर्गुणत्वाला अजिबात धक्का पोचलेला नाही. म्हणून 16व्या ओवीमध्ये आणि समर्थ सांगतायत हे उघड बोलता नये, मोडो पाहतो उपाये, येरवी हे पाहता काय साच आहे. देवापासून सकाळ झाले हे सर्वांस मानले, परी त्या देवास ओळखले पाहिजे की. म्हणजे देवापासून हे सगळं विश्व निर्माण झालं हा विचार सर्वांना मानवतो, पण ज्या देवाने
म्हणजे हे विश्व निर्माण केलं त्याला ओळखायला हवं की नाही, आणि म्हणून देवाला ओळखणं हे आपलं मुख्य काम आहे. पण भगवंताचा निर्गुणत्वाला अजिबात धक्का न लागता भगवंताचं कर्तेपण किंवा कर्तृत्व चिकटत नाही. जसं आपण लोहचुंबक आणि लोखंड लांब लांब ठेवलं तर लोहचुंबक लोखंडाला काहीही करू शकत नाही, हे चुंबकाचं झालं अकर्तृत्व. पण जर चुंबक जवळ आल्याबरोबर जड लोखंड हलतं, हे झालं चुंबकाचं कर्तृत्व. म्हणजे बघा, आकाश जे असतं ते निश्चल आहे, तर चंचल वायू उत्पन्न होतो, पण आकाश मात्र जसे तसेच राहतं. जसं आकाशामध्ये आकाश अगदी निश्चल आहे, निळभोर आहे, पण त्याच्यामध्ये ढग येतात जातात, परंतु आकाशात त्याचा काही एक फरक पडत नाही. तशीच ही निराकार ब्रह्मात मूळ माया निर्माण झाली, आणि मूळ माया दिसत नाही, पण तिच्या रूपाने माया अविद्या दिसायला लागते. आकाश असता निश्चळ, मध्ये वायू झाला चंचळ, पैसी जाणावी केवळ मूळ माया. आणि अशा प्रकारे मूळ माया दिसत नाही, पण तिच्या रूपाने माया अविद्या दिसते. जशी या आकाशामध्ये जसे ढग येतात आणि जातात, तशीच निराकार ब्रह्मामध्ये ही मूळ माया येते, निर्माण होते, आणि ही माया सर्व हा सृष्टी निर्माण करते. मायेचे विविध खेळ आपण नित्य पाहतोय व बंधनात अडकतो. परब्रह्माला अहमचे स्फुरण झाले व ते वायूमध्ये आहे, त्यालाच ओंकार म्हणतात. त्याच्यात पंचमहाभूतांचे बीज रूपाने पंचमहाभूते राहतात, तीच पुढे व्यक्तरूपात प्रगटतात, आणि शब्द हा आकाशाचा गुण म्हणून अहम हे स्फुरण झालं. चंचलता हा वायूचा गुण म्हणून एकाचे अनेक व्हावं असं वाटलं. तेजाचा गुण शक्ती, ती शक्ती जीवाला त्रास देत नाही, कारण मृदू हा जलाचा गुण आहे, जडत्व हा पृथ्वीचा गुण आहे, आणि त्यामुळे सर्व व्यापार घडतात. अशा प्रकारे मूळ मायेमध्ये पंचमहाभूते सूक्ष्म रूपाने राहतात. चौथा समाज जो आहे सूक्ष्मभूत निरूपण. देवदर्शन म्हणजे खऱ्या देवाचा आपण शोध घ्यायला सुरू केलेला आहे. या दृश्यसृष्टीमध्ये देव नाही हे पटलं. आता ईश्वराकडे जाण्याच्या वेगळा गुण आहेत का, जाण्याचे मार्ग वेगळे आहेत, याचे उत्तर समर्थ देत आहेत. एकमेवाद्वितीय परब्रह्म, त्यात मूळ माया निर्माण झाली, आणि मूळ मायेपासून गुणमाया निर्माण झाली. गुणमायेपासून सत्व रज तम हे 3 गुण निर्माण झाले. पैकी तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण झाली, आणि ह्या 5ही भूतांची लक्षणे आपण मागील समासात पाहिलीच आहेत. जसं एखाद्या मंदिराचं शिखर सिमेंटचं असतं, आणि त्याच्यावरती आपण पिंपळ उगवलेला बघतो. प्रत्येकाला, खूप लोकांना म्हणजे ह्याचा अनुभव आलेला आहे. म्हणजे तिथे पोकळी होती, आणि म्हणजे आकाशतत्व होतं, आणि त्याच्यामुळे मुळे त्याच्यामध्ये वाढू लागली. त्यात ओलसरपणामुळे मुळं चांगली फोफावली, त्याच्यात ते झालं आपतत्व. उष्णता म्हणजे तेजतत्व असल्याने अन्न झाड तयार करू लागलं, आणि वायू असल्याने हालचाल मुळे करू लागली. म्हणजे पंचमहाभूतं अधिक त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती होते, आणि ती संबंध सृष्टी म्हणजे ही अष्टधा प्रकृती आहे. ही प्रकृती बनली हा सर्व अवाढव्य विश्वाचा पसार आहे. जेव्हा मूळ माया होती तेव्हा पंचमहाभूतं, अहंकार, महत्त्व ही 7 आवरणं काही नव्हती. पहिल्यांदी एकटी मूळ माया होती, म्हणजे परब्रह्म एकटं होतं, त्याला कंटाळा म्हणून त्यांनी आपली माया निर्माण केली, म्हणजे मूळ माया निर्माण केली. त्यावेळेला ही 7 आवरणं नव्हती. प्रचंड हे जे ब्रह्मांड दिसते ते पण नव्हतं. त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश हे देव तयार झाले. मग सोन्याचा मेरू पर्वत तयार झाला, ज्याच्याभोवती ग्रह फिरतायत तो पर्वत. पृथ्वी, 7 समुद्र हे सर्व जे आहे ते मूळ माया झाल्यानंतर हे अलीकडचे आहेत. 33 कोटी देव, 12 आदित्य, 11 रुद्र, 9 नाग, 14 मनु, चक्रवर्ती राजे, या सर्वांचं जे मूळ आहे ते मूळ माया. आणि या मूळ मायेतील ह्या सूक्ष्म पंचभूतांच्यात म्हणजे जी आहेत ती मूळ मायामध्ये आहेत. मायेच्या कक्षेत हे सर्व येते. ही सर्व तत्वे म्हणजे अष्टधा प्रकृती बाजूला केल्यावरच परब्रह्मापर्यंत, सत्यापर्यंत आपण पोचू शकतो. म्हणजे जसं उदाहरण आहे की समजा आपण एखाद्या देवळात गेलो, आणि एखाद्या देवळात गेल्यानंतर महाद्वार ओलांडल्यानंतर मग आपल्याला देवाचं दर्शन होतं. गेल्या देवाचं दर्शन होत नाही, आणि त्याच्याकरता महाद्वार ओलांडावं लागतं. समर्थ आपल्याला तेच सांगतायत की जसं आपण महाद्वार ओलांडून देवदर्शन घेतो, तसंच या तत्वांना बाजूला केल्यावर खऱ्या देवाचं दर्शन होतं. हे सर्व समजल्यावर आपली साधनाला सुरुवात होते. म्हणजे हे सगळं जे जग दिसतंय, हे सगळं जे 82 तत्वांचं जे जग दिसतंय, ही जी माया आहे, ही माया ओलांडल्याशिवाय आपल्याला खरा देव परब्रह्म दिसणार नाही. म्हणून मायेचे पाश दूर करणे म्हणजे विवेक, आणि मायेला बाजूला सारणे म्हणजे वैराग्य. म्हणून देवदर्शनासाठी आपण आपले मन दृश्यातून काढलं,
आणि जर का आपण ह्या साऱ्या गोष्टी ज्ञानाच्या आहेत हे आपलं मन दृश्यातून काढल्यानंतर मग आपल्याला खऱ्या देवाचं दर्शन होतं. पाचवा जो समास आहे, स्थूळ पंचमहाभूते स्वरूपाकाश भेदोनाम, असं लांब लचक मथळा असणारा हा समास, याला समर्थ स्थूळ पंचमहाभूतांचं वर्णन करतायत. ही पंचमहाभूतं एकमेकांमध्ये मिसळून त्याचा कर्दम झालाय. कर्दम म्हणजे चिखल. त्याला वेगळं करणं अशक्य आहे. पृथ्वीचा विचार करूया. या 3 ते 10 ओव्यामध्ये आणि समर्थाने पृथ्वीवरती ह्या तुमच्या म्हणजे पृथ्वीचं वर्णन केलेलं आहे की पृथ्वीमध्ये कशा काय इथे मोठमोठ्या प्रकारचे दगड आहेत, शिळा आहेत, नंतर रंगरंगाची माती आहे, दऱ्याखोऱ्या आहेत, खड्डे आहेत, वाळू आहे, शहरं मोठमोठी, गावं, मंदिरं, हे सर्व मध्ये मध्ये पृथ्वी येते. ही पृथ्वी 9 खंडामध्ये विभागली आहे आणि त्याचा गुण म्हणजे काय तर गंध हा ह्या पृथ्वीचा गुण. नंतर जे आहे ते आपतत्व हे 13 ते 24 ओव्यामध्ये सांगितलेलं आहे. वापी कूप सरोवर नाना सरितांचे जे नीर, मेघ आणि सप्तसागर मिळवणी आप. आणि म्हणून ह्या आपाचं काम काय आहे, पृथ्वीभोवती 7 समुद्र आहेत, नंतर झाडापाल्यांचे वेगवेगळे रस आहे, मध, अमृत, विष, शरीरातील घाम, रक्त, रेत, लाळ, मूत्र वगैरे हे सगळं जे आहे आपामध्ये येतं. ओलसरपणा हा त्याचा गुण आणि मऊपणा, गुळगुळीत हा म्हणजे हे असं आप असतं. नंतर वर्णन आहे तेजाचं. 25 ते 28 ओव्यामध्ये समर्थांनी तेजांचं वर्णन केलं आहे. त्याचा गुण जो आहे हा चंचलपणा. वायू हा चंचल असतो, चैतन्य जाणवतो. प्राण्यांचे बोलणं, चालणं, हालचाल हा वायूचा गुण आहे. आपल्या देहामध्ये प्राणरूपाने तोच राहतो. हा जो प्राणवायू आहे त्याच्यामुळे सतत त्या श्वसनामुळे आणि आपण जिवंत राहतो. पंचप्राण, प्राण, व्यान, उदान, समान, अपान हे जे आहे ते पंचप्राण हे वायूचेच आहेत आणि उपप्राण सर्व हे सगळं वायूचंच झालं. आता आकाश. 34 ते 39 ओव्यामध्ये समर्थांनी ह्या आकाशाचं वर्णन केले. आकाश म्हणजे पोकळी. आपल्या पोटामध्ये सुद्धा आकाश आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जी पोकळी ते म्हणजे आकाश. त्याचं लक्षण म्हणजे निर्मळ, निश्चळ, स्थिर, सर्व बाजूंनी पसरलेलं आनंद पोकळीवर दिसते. त्याच्यामध्ये 4 भूतं आहेत. आकाशातच ती राहतात. आकाश हे विशाल व सूक्ष्म आहे. हा प्रश्न असा आहे की आकाश आणि ब्रह्म एक आहे का? कारण ब्रह्म सर्व दूर आहे आणि आकाश पण सर्व दूर आहे. आकाश ब्रह्मासारखं आहे. तसं शिवाजी महाराज सिंहासारखे शूर आहेत. म्हणजे ते शूर आहेत म्हणून ते सिंह नाही आहेत. आकाश ब्रह्मासारखं आहे म्हणून आकाश आणि ब्रह्म एक नव्हे. कारण आकाश ब्रह्मासारखे आहे पण ब्रह्मने असं का म्हटलंय? कारण आकाशामध्ये 7 अवगुण आहेत. काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यत्व हे 7 दोष. प्रत्येकाच्या शरीरामध्ये आकाश आहे म्हणजे पोकळी आहे, म्हणजे प्रत्येकामध्ये हे 7 अवगुण आहेत. तसे परब्रह्मामध्ये अवगुण नाहीत, तो तर निर्गुणी आहे. जे आत्मसाक्षकारी संत असतात त्यांच्यात हे 7 दोष नसतात. निष्कामता, अक्रोध, अशोक, निर्मोह, निर्भय हे ज्ञान, अशाचं ज्ञान त्याच्यात भरलेलं असतं. म्हणून आकाश आणि ब्रह्म एक नाहीत असा समर्थांनी इथे आपल्याला सांगितले. जसं आपल्यामध्ये तांदूळामध्ये पांढरे खडे असतात, तर तांदूळ आणि पांढरे खडे एक नाही, तांदूळ वेगळे, खडे वेगळे. काचबंदी आणि पाणी एक नाहीत, सोनं आणि सोनं पितळ एक नाही. गुळामध्ये गूळ दगड असतो, दिसाला अगदी तसाच पिवळा दिसतो, पण म्हणून गूळ दगड आणि गूळ जसं एक नाही तसं आकाश आणि ब्रह्म एक नाही असं समर्थांनी ह्या समासात आपल्याला समजावून सांगितले. उन्मनी अवस्था व गाढ झोपेची अवस्था वरवर सारख्या वाटतात. ह्याला आपण जर गेलो, प्रवचनाला गेलो की एखादा डोळे मिटून बसलेला असतो, सगळ्यांना वाटतं वाह काय समाधी अवस्थेमध्ये आहे, पण तो खरा कुठल्या अवस्थेत असतो? तो गाढ झोपेच्या अवस्थामध्ये असतो. उन्मनीमध्ये शुद्ध जाणीव जागी असते. ब्रह्माचा साक्षात त्याला स्पर्श होत असतो. सुषुप्तीमध्ये जाणीवेचा अज्ञानात लय होतो. उन्मनी ज्ञानाची तर सुषुप्ती अवस्था ही अज्ञानाची असते. आपण वेगळे राहून आकाश बघू शकतो, पण ब्रह्म आपल्या डोळ्याने आपल्याला बघता येत नाही. म्हणून ब्रह्मस्वरूप व्हावे लागते. ब्रह्मवस्तू पाहायला ब्रह्मातच विलीन व्हावे लागते. जशी मिठाची बाहुली आणि समुद्राची खोली पाहायला गेली आणि ती विरघळून गेली, तर जर आपल्याला ब्रह्मवस्तू पाहिजे असेल तर आपल्याला स्वतःला ब्रह्मच व्हावं लागतं. 6वा दशक आणि त्याचा मथळा आहे दुश्चित्त निरूपण. आज मी स्वयंपाकघरामध्ये आणि दूध तापवायला उभी होते. डोक्यामध्ये ज्ञानाच्या मध्ये ह्या दशकाचाच विचार सुरू होता. डोळे तर माझे त्या दुधाकडे होते, पण दूध पूर्णपणे ओतू गेलं आणि वाहू लागलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे दुधासमोर मी उभी आहे पण दुधाकडे लक्ष नाही आहे. ह्याला म्हणतं दुश्चित्त.
म्हणजे शरीराने मी तिथे उभी होते पण माझं मन तिथे नव्हतं. म्हणून प्रश्न विचारला आहे की सत्संगाचा महिमा आघावे खरा, मग किती दिवसामध्ये मोक्ष मिळतो? आणि धरिता साधूची संगती, किती दिवसा होते मुक्ती, हा निश्चय कृपामूर्ती मद दिनासी करावा. मुक्ती लाभे तत्क्षणी, विश्वासता निरूपणी, दुश्चितपणे हानी होत असे. ज्या क्षणी तुम्ही त्याचा म्हणजे उपदेश ऐकता त्या क्षणी तुम्ही खरं मध्ये मुक्त होता. पण तुमचं मन जे असतं ते मन त्या ठिकाणी नसल्यामुळे, दुश्चित्त असल्यामुळे तुम्हाला काय होतं, तुम्हाला मुक्ती मिळत नाही. म्हणून श्रवण जरी आपण केलं तर त्याप्रमाणे वागलं तर लगेच मुक्ती आहे. उदाहरणार्थ खटवांग राजा. खरं जर पाहिलं तर माणूस मुक्तच आहे, पण त्याला जर बंधन आवडत असेल तर त्याला मुक्त कोण करणार? बघा, काही लोकांना दुःखातच राहायला आवडतं, दुःखातून सुटका करून घ्यायला आवडतच नाही. काही लोकांना श्रवण करायला आवडतच नाही, पण ते काय सांगतात, काय करणार नीलाताई, हा प्रपंच आहे बघा, त्यांनी आम्हाला बांधून ठेवलं आहे. नाहीतर मला इतकी यायची इच्छा आहे, पण मनापासून त्याचं खरं काय असतं तर त्याला श्रवण करायलाच आवडत नाही. कारण श्रवण करणं सुद्धा इतकं सोपं नाही आहे. म्हणून श्रवण खूप करतात, पण या कामाने ऐकून त्या कामाने सोडून देतात. अशा श्रवणाचा काय बरं उपयोग? अशांना समर्थांनी पाषाणाची उपमा दिली आहे. पाषाण ऐकल्यानंतर एकदम असं वाटतं की समर्थांची कमाल आहे, त्यांनी आम्हाला पाषाण म्हटलंय. पण लक्षात ठेवा, टाकीने खपली फोडली, ते मागुती नाही जडली, मनुष्याची कुबुद्धी झडली तरी ते पुन्हा लागे. आपण जेव्हा एखादी मूर्ती तयार करतो आणि त्यावेळेला तो मूर्तिकार अनेक चांगली मूर्ती व्हावी म्हणून त्याचे टवके काढतो, पण काढलेला टवका पुन्हा जाऊन त्या दगडाला चिकटत नाही, तो तशाच्या तशाच खाली पडतो. पण माणसाची कुबुद्धी जाते पण ती परत चिकटते. जेव्हा एखादी गोष्ट आपण ऐकतो किंवा एखादे आपण पुस्तक वाचतो तेव्हा आपल्यातले दोष आपल्याला पटतात, आपण ते दोष टाकायचा प्रयत्न पण करतो, पण पुन्हा आल्यानंतर काय होतात, ते परत आपल्याला दोषून चिकटतात. म्हणून समर्थ म्हणतात, एक वेळ दगड परवडला पण माणसाची ही जी दुश्चित्त वृत्ती आहे ती परवडत नाही. बरं, दगडांचा उपयोग तरी किती आहे? त्यांनी सांगितलं आहे, सांगता अवगुण गेला पुन्हा मागुता जडला, या कारणे महाभला पाषाण गोटा, म्हणजे पाषाण गोटा बरा परंतु तुम्ही बरा नाही. आणि अशा प्रकारे ते सांगतायत की मोती, प्रवाळ, पाचू, परीस, वज्रनीळ हे सर्व पाषाणच आहेत, पण त्यांचा उपयोग केवढा आहे. सूर्यकांत, सोमकांत अनेक लोकांवर त्यांचा उपयोग होतोय. ह्या ज्या मूर्ती होतात त्या पाषाणापासून होतात. मंदिरं, विहिरं, घाट, घरे इत्यादी अनेक गोष्टी पाषाणापासून होतात. समर्थ म्हणतात, ज्यांचे व्यग्र चित्त आहे, जे श्रद्धाहीन अभक्तांचं जीवन हे पाषाणाहूनही हीन आहे असं समजावं. पहा, 3 अवगुण आहेत. काय काय? एक दुश्चितपणा, दुसरा आळस व निद्रा. हे 3 शत्रू मोक्षाच्या आड येणार आहेत. सर्वात मोठा शत्रू म्हणजे दुश्चित्तपणा. असा माणूस एका जागी बसलेला असतो पण मन त्याचं दुसरीकडेच असतं. श्रवणाला शरीराने बसतात पण मन मात्र प्रपंचात त्याचं रमलेलं असतं. पाषाणाची उपमा दिली आहे म्हणून रागावू नका बरं का, असं समर्थ म्हणतायत. खूपदा बघा, मुलं आपली टी व्ही पाहत असतात, आपण त्यांना हाक मारतो, त्यांना बोलवतो, पण त्यांचं धड लक्षच नसतं. म्हणून अभ्यास, साधना, प्रयत्न, विचारशक्ती काहीच नसेल तर माणसामुळे काय होतं, आळस येतो आणि आळसामुळे झोपेला प्राधान्य होतं. म्हणून समर्थ म्हणतात, या तिन्ही गोष्टींचा त्याग तुम्ही केला पाहिजे. ह्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत त्या तुम्ही सोडल्या पाहिजे. ही तिन्ही लक्षणे जेथे विवेक कैचा असेल तेथे अज्ञान असं या परते सुखची नाही. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या टाळाव्यात. ज्यांना मोक्ष हवा त्यांनी याकडे पाठ फिरवावी असं समर्थ म्हणतायत. क्षुधा लागला तर तो जेवला, जेवून उठता आळस आला, आळस येता निजेला सावकाश, निजो उठता तर दुश्चित्त, कदा नाही सावचित्त, तेथे कसे आत्महित निरूपणी. आता महालक्ष्मीमध्ये येणारच आहेत, मरमर करून पुरणाच्या पोळ्या करणार, त्या आपण खाणार, मस्त ताणून देणार, उठल्यानंतर चहा पिणार आणि पुन्हा आळस आहेच. त्याच्यामुळे आजचं श्रवण गेलं. बायकांनो, असं करू नका बरं का. गुरुवारचं श्रवण तुम्ही उद्याचं ऐका, पुढच्या गुरुवारचंही ऐका, कारण तेच हितकारी आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की सावध, साक्षेपी, दक्ष, प्रज्ञावान, निश्चयी हवं. सागरात थेंब पडतात तो सागराप्रमाणे होतो, पण पावसाचा थेंब होण्यासाठी त्याला किती कष्ट पडतात. पहा, सागर जो असतो तो त्या उन्हामुळे तापतो, त्याचं पाणी ते वाफ होते, वाफाचे मेघ होतात, मग तर ते मेघ वर जातात, ते वाऱ्याने हालचाल करतात आणि सागरावर जर वर्षा झाला तर सागराशी मिलन होतं. म्हणून सावधान राहून दुश्चितपणा सोडावा,
साक्षेपाने आळसावर मात करावी, दक्ष राहून निद्रेवर जय मिळवावा आणि सावध साक्षेप दक्ष जो आहे त्यालाच तात्काळ मोक्ष मिळतो. प्रत्येक इच्छाशक्तीवर मोक्ष मिळवणे अवलंबून आहे. तीव्र इच्छा असेल तर मुखी नाम हाती मोक्ष, अशी साक्ष बहुतांची. समास 7वा मोक्ष लक्षण. सत्संगती लाभली की तत्क्षणी मोक्ष होतो, पण त्यासाठी दुश्चित्तपणा, आळस, निद्रा यांचा त्याग करा, हे मागच्या आपण समासामध्ये पाहिलं. पण जीवाने स्वतःला मी देह आहे या भावनेने घट्ट बांधलेला आहे. त्यातून तो ठरवलं तर लगेच सुटू शकतो. मोहाचा क्षय तो मोक्ष, जीवन मरणाच्या फेऱ्यातून सुटका तो मोक्ष, दुःखाची आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती हा मोक्ष. हा जीवाला हवा आहे. त्यासाठी काय करू हा प्रश्न त्यांनी विचारलाय. या जन्मी दान केलं, वस्त्रदान केलं, धनदान केलं, तीर्थात जाऊन दान केलं, तर पुढील जन्मी मला कोटीपटीने दानाचं फळ मिळेल. म्हणजे ह्या जन्मामध्ये 1-2 समजा पैशाचं मी दान केलं तर पुढच्या जन्मी मी कोटीची अपेक्षा करतोय. म्हणजे पुढच्या जन्माची तयारी मी ह्या जन्मातच करतोय. ह्यालाच म्हणायचं बंधन. पुढील जन्मी मनुष्य जन्म मिळेल हे त्याला माहीत आहे का? नरदेह कधी मिळतो याचं समर्थाने खूप सुंदर एक श्लोक लिहिला आहे की नरदेहाची प्राप्ती कधी होते. नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मायानुकुलेन नभस्ततेरितम पुन्हा पुन्हा भवाब्धिम न तरेचा आत्मा. हा आद्य मानवदेह सुलभ आहे, पण तसासा दुर्लभ पण आहे. चांगला संकल्प केला आहे त्याचं वल्ल आहे, तर गुरु हा सुकाणू आहे, धरणारा कर्णधार आहे. भगवंताची अनुकूलता अथवा कृपा हाच खरा वारा आहे, ज्या वाऱ्याने ते ढकलले जाणारे जहाज आहे. अशी सगळी मदत असता जो माणूस भवसागर तरून जात नाही तो आत्मघातकी, आत्महत्या, असं समर्थाने म्हटलेलं आहे. बरं, हा नरदेह गेल्यावर पुढचा जो आहे हा नरदेहच प्राप्त होईल असं तू कसं काय गृहीत धरतोयस, असं समर्थाने प्रश्न विचारून स्पष्ट शब्दात म्हटले की अरे तुला लाज कशी वाटत नाही? ह्या जन्मानंतर पुढचा जन्म नरदेह होईल हे काही नक्की नाही. मग पुढच्या जन्माची तू काळजी आणि तयारी आतापासून कशी करतोयस, असा रागाचा प्रश्न समर्थ विचारतायत. शिष्याला आत्महत्याला संबोधतायत. जीवाने बंधनातून मुक्त कसे व्हायचे हे इथे सांगतायत. पिंड ब्रह्मांडाची रचना 4 तत्वावरती अवलंबून आहे. आणि 4 तत्व म्हणजे बघा, 4 देह, 4 अवस्था, 4 अभिमान, 4 स्थानं, 4 भोग, 4 मात्रा, 4 गुण, 4 शक्ती, अशी ही एकंदर 32 तत्व आहेत. ह्या सगळ्याचा अभ्यास आपण पुढच्या दशकात करणार आहोत, म्हणून काही मी इथे सविस्तर सांगत नाही आहे. कोणी म्हणतात 32 तत्व आहेत, कोणी म्हणतात 36 तत्व आहेत. खरं सांगू का, आपण आंब्याच्या बागेत गेल्यानंतर आंब्याची झाडं कशी आहेत, कोणत्या प्रकारचे आंबे आहेत, कधी लावली आहेत, ह्याची चौकशी न करता आपण आंबे खावेत, मोकळं व्हावं. समर्थ पण आपल्याला हे सांगतायत. या तत्वांच्या भानगडीत पडू नका. ही तत्व फक्त माहिती असू द्यात. ही तत्वे प्रकृती देतात. ही सर्व नष्ट होणारी आहेत. प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रकृती आणि पुरुष 2 गोष्टी आहेत. त्यापैकी पुरुष जो आहे हा अविनाशी आहे, प्रकृती आहे विनाशी आहे. ही सर्व तत्वे म्हणजे मी नसून मी सर्वांहून अलिप्त आत्मा आहे, हे आपण मागे पाहिलेच आहेत. समर्थांनी 4 आकाशांचा दृष्टांत दिलेला आहे आणि त्याप्रमाणे पाचभूतांचे शरीर निर्माण झाले सचराचर, प्रकृती स्वभावे जगदाकार वर्तू लागे. अशा प्रकारे समर्थ या तत्वांचं वर्णन करतायत. 4 प्रकारचं बघा आकाश आहे. एक झाला जीवात्मा, नंतर झाला शिवात्मा, नंतर मग परमात्मा आणि निर्मळात्मा. आपल्यात जो आत्मा आहे तो जीवात्मा, त्याच्या बाहेरचा तो शिवात्मा, संबंध सृष्टीत जो आहे तो परमात्मा आणि सगळ्यात जो खरा देव तो निर्मळात्मा. जसं घटाकाश, एखादं जेव्हा आकाश एखाद्या भांड्यात असतं त्याला म्हणायचं घटाकाश. त्याच्या जे बाहेर म्हणजे मठात जे असतं, म्हणजे बाहेरच्या बाजूला जे आकाश असतं ते मठाकाश, त्याच्या बाहेरचं महदाकाश आणि त्याच्या बाहेरचं चिदाकाश. अशा प्रकारे हे सगळं जीव आणि जगत जे आहे हे सगळं काल्पनिक आहे. हे सगळं जे आहे दूर करायचं. हे सर्व दूर त्या आत्म्याचीच सत्ता आहे आणि हा अनुभव आला की जीवमुक्त होतो. हे सगळं जे आहे हे खोटं आहे, काल्पनिक आहे, हे लक्षात ठेवावं. म्हणून आत्मयाच्या ठाई काही, बंधमोक्ष दोन्ही नाही, जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्वी न घडे. अशा प्रकारचा हा 7वा समास संपल्यानंतर 8वा समास जो आहे हा आत्मदर्शनाचा आहे. हा अत्यंत मोठा समास आहे. संबंध या दासबोधामध्ये सर्वात मोठं जर का दशक असेल तर हा 8वा दशक आहे. आणि ह्या 8व्यातला 8वा जो आहे हा अत्यंत म्हणजे कठीण दशक आहे, हा समास आहे. आणि हा अत्यंत चांगला पण आहे. मध्ये मध्ये हा समास वाचावा. 8वा 8वा 8वा
त्याला आठवल्यानंतरच जसा हा तुमचा मुक्त झाला, कंस मुक्त झाला, अनेक राक्षस आणि विरोधाभास भक्ती करून मुक्त झाले, तशाच ह्या आठव्यातला 8वा समास आत्मदर्शनाचा आपण नित्य वाचनात ठेवावा. एकाला जाणलं की जाणायची काही गरजच नाही. इथे मला अक्का पटवर्धनांचं उदाहरण आठवतंय. अक्का पटवर्धन नावाच्या एक मोठ्या संत आहेत आणि त्यांनी एकदा नर्मदा परिक्रमा केल्यानंतर आणि त्या भोपाळला गेल्या आणि भोपाळला त्यांचा सत्कार करत असताना त्यांना न विचारता एकाने सांगितलं की आता अक्का ज्या आहेत त्या संस्कृतमध्ये बोलतील. आता अक्काने विचार केला, मला तर संस्कृत अजिबात येत नाही, मी तर नुसतं तो अभ्यासापुरतं संस्कृत केलेलं आणि संस्कृतामध्ये बोलतील हे कसं. पण त्या दिवशी त्यांनी सांगितलं, मी संस्कृतात बोलू शकले कारण आत्मदर्शन झाल्यानंतर, एकदा त्याला जाणल्यानंतर काही जाणायचं उरतच नाही. आत्म्याला येणे जाणे नाही, आत्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही, बद्ध नाही, मोक्ष नाही, निर्गुण निराकार अनंत अनंत असा हा आत्मा आहे. हे आपण मागे भक्ती मार्ग जेव्हा तेव्हा पाहिलाच. त्यापैकी आत्मनिवेदन जी भक्ती ती आपण मागे पाहिलीच, पण पुन्हा त्यांनी इथे ह्या आत्मनिवेदन भक्तीचं वर्णन केलं आहे. या सगळ्यामध्ये आत्मनिवेदन भक्ती महत्त्वाची. बघा, या सुदाम्याने आणि आपल्या कृष्णाला भेटायला काय न्यायचं म्हणून 3 मोठी पोहे नेले आणि 3 मोठी पोह्यांपैकी 2 मोठी पोहे सुदाम्याने दिल्यानंतर आणि 2 मोठी कृष्णाने खाल्ले. आता 3री मूठ खाणार इतक्यात रुक्मिणीने हात पकडला आणि रुक्मिणी म्हणते, प्रभू तुम्ही हे 2 मोठी पोहे म्हणजे 2 लोक गेले, आता 3री मूठ तुम्ही खाणार म्हणजे वैकुंठही दिला, अहो मग आपण राहायचं कुठे. अहो रस्त्यावर याल त्याच्याप्रमाणे तुम्ही भिकारी व्हाल. प्रभू म्हणाले, मला तसंच तर करायचं आहे. जसा तो आहे भिकारी तसं मला भिकारी व्हायचं आहे. कारण काहीही मागे न ठेवता स्वतः उपाशी राहून, मुलं बाळांना उपाशी ठेवून आणि हा मला हे 3 मोठी पोहे घेऊन आले, आता मी त्याच्यासारखाच होणार आणि त्याला मी माझ्यासारखा करणार. मी मला सुदाम्यात पाहणार आणि सुदामा माझ्यात स्वतःला पाहणार. म्हणजे 2 जीव एक झाले. संपूर्ण समर्पण म्हणजे आत्मनिवेदन. आणि म्हणून समर्थ इथे म्हणताय की भक्त जो विभक्त नाही तो भक्त. आणि अशा प्रकारे भक्ताची व्याख्या समर्थ सांगतायत. आपण भक्त व्हायचं आणि भगवंतापासून वेगळं व्हायचं हे समर्थांना मान्य नाही आणि तेच झालं आत्मनिवेदन. विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त, आयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे. नदी सागराला मिळाल्यावर वेगळी करता येत नाही, त्यासाठी मी देह नाही हे सोडलं पाहिजे. संत सांगतात, तत्वम असी, अरे तू तोच आहेस, तू वेगळा नाहीच आहेस, तू शाश्वत ब्रह्म आहेस हे पक्क जाणावं. काही लोक म्हणतात जग नाहीसं झाल्यावर मुक्ती मिळेल. समर्थ म्हणतात देहात असतानाच मुक्त व्हायला हवं. 61 ते 65 ओव्यामध्ये आत्मदर्शनाचे सुंदर वर्णन समर्थांनी केलेलं आहे. कारण ते स्वतः आत्मज्ञान संपन्न समर्थ असल्यामुळे हे वर्णन वाचताना हे समर्थांचेच वर्णन आहे हा आपल्याला भास होतो. साधकाला मोक्ष मिळाला पण मी मुक्त झालो अशी जाणीवही उरली नाही. संग सुटल्याने निसंग झाला, देहबुद्धी गेल्याने विदेह झाला. मी अनंत, मी अजय, मी अतर्क्य आहे याची जाणीव त्याला झाली. मी कोणीतरी आहे याचा अंत झाल्याने एकांताचा अर्थ त्याला कळला. आणि म्हणून शिष्य म्हणतो, झाले साधनाचे फळ, जन्मभर मी केलेल्या साधनाचे फळ मिळाले, स्वरूपाचे मला दर्शन झाले. 9वा समास जो आहे हा सिद्ध लक्षणाचा समास आहे आणि हा मोठा गोड आहे. ज्या माणसाला मोक्ष मिळतो असा माणूस सिद्ध पुरुष. या समासाच्या प्रारंभी अशा सिद्ध पुरुषाला कोणत्या लक्षणांवरून ओळखायचे असा प्रश्न शिष्याने विचारलाय. उत्तराला आरंभ करताना जो माणूस सिद्ध होतो तो आत्मस्वरूप होतो हे सांगून समर्थ सिद्धांची पुढील लक्षणं सांगतात. पहिलं लक्षण म्हणजे लोकांमध्ये लोकांसारखा दिसत असला तरी अखंड स्वरूपानुसंधानामुळे सिद्ध पुरुष लोकांपेक्षा निराळा वाटतो. या ठिकाणी मला आणि यांची म्हणजे ठाकूरांची आठवण येते. जेव्हा ठाकूर आपलं गाव सोडून आणि कलकत्त्यामध्ये आले तेव्हा रासमणींचे जावई मथुरबाबूंनी ठाकूरांना बरोबर ओळखलं. दिसायला जरी ते साधे होते तरी त्यांच्यामध्ये काय जो भाव आहे भगवंताबद्दलचा तो त्यांनी ओळखलं आणि म्हणून कालीमातेचे पुजारी केलं. ते मग्न व्हायचे. स्वतःवर दूध दही स्वतःच कालीमाता आहे म्हणून समजून आपल्यावरतीच अभिषेक करून घ्यायचे, स्वतःच प्रसाद खायचे, हार गळ्यात स्वतःच घालायचे, एवढे ते भाव विभोर व्हायचे. अशा प्रकारे ठाकूरांना वंदन करून आपण पुढे जाऊया. त्याला संसार चिंताच नसते. आपल्याला तुकारामांची गोष्ट माहितीच आहे. जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा संबंध त्यांनी आपलं घरदार नव्हे संबंध दुकान वाटून टाकलं
अहो त्यांनी ह्या शिवाजींनी एवढे मोठा पैसा अडका पाठवला, धनधान्य पाठवलं, त्यांना परत करून टाकलं. कारण माझी संसार चिंता करण्याकरता माझा जो आहे विठ्ठल तो समर्थ आहे, हा त्यांचा भाव होता. तिसरं, त्यांचं बहिरंग साधकासारखं असतं, पण अंतरंगात मात्र अखंड समाधान असतं. आणि इथे मला शारदा मातांची आठवण येते. शारदा माता आणि ठाकूरांनी संन्यास घेतल्यावर या दोघांचा संसार सुरू झाला. एक जगातलं हे एकमेव असं उदाहरण आहे की संन्यास घेतल्यानंतरचा संसार. ते नेहमी म्हणायचे की ती जास्त माझ्यापेक्षा अधिकारी आहे. भगवत भाव मी लपवून ठेवू शकत नाही, पण ती मात्र त्या भाव लपवून ठेवते. त्या भावामध्ये स्वयंपाक करते, त्या भावातच सर्व करते. आम्ही जेव्हा मी माझी मैत्रीण नीला जेव्हा आम्ही बेलूर मठामध्ये गेलो आणि तिथे ज्या ज्या ठिकाणी ह्या राहायच्या शारदा माता, तो जेव्हा जागा पाहिली तेव्हा आश्चर्यचकित झालो. एवढ्या मोठ्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा ते लहान पडतं आणि किती वेळ लहान म्हणून आपण म्हणजे कुरकुर करतो. पण ह्या शारदा मातांनी सगळ्यांकरता एवढा स्वयंपाक करावा, पहाटे 3:30ला उठून जप करावा, मला जपाला वेळ नाही म्हणून कधी म्हणू नये. त्या अशा या शारदा मातांना मी नमस्कार करून आपण पुढे जाऊया. देहाच्या चंचल कर्मामुळे त्याच्या अंतःकरणाची अचळ स्थिती कधीही नाहीशी होत नाही. आणि ह्या ठिकाणी मला आठवण होते शंकर महाराजांची. आपल्या पुण्यातले शंकर महाराज बघा, ते विडी ओढायचे, सिगारेट ओढायचे, दारू प्यायचे, दगड मारायचे, वेड्यासारखे वागायचे. लोकांना वाटायचा हा पगला आहे. परंतु त्यांची जी अंतःकरणाची स्थिती होती, अचळ स्थिती, त्यांनी ती कधीही, आणि लोकांनी आपल्याजवळ येऊ नये म्हणून ते असे योजना करत होते. पाचवा जो आहे तो काम, क्रोध, लोभ, मद, वादंग, तिरस्कार, मत्सर, दंभ, प्रापंचिक बंधन या सर्व दोषांपासून सिद्ध पुरुष मुक्त असतो. आणि ह्या ठिकाणी मला आठवण जी होती म्हणजे ती एकनाथ महाराजांची. अहो 108 वेळा थुंकला तो यवन, तरी पण त्यांनी म्हटलं अरे बरं झालं इतके वेळा थुंकल्यामुळे इतके वेळा मला आंघोळ करावी लागली, म्हणजे मला इतके वेळा मला आंघोळ करायला चान्स मिळाला. अशा प्रकारचे हे महान एकनाथ महाराज. आणि सातवा जो आहे तो म्हणजे त्याच्या मनाचे उन्मन झाले असल्यामुळे शोक, मोह, भय, द्वंद्व, भेद, निराशा, अविवेक, कठोरता, चिंता या सर्व गोष्टीपासून हा जो सिद्ध असतो तो मुक्त असतो. इथे मीराबाईंचे म्हणजे उदाहरण लक्षात येतं की नवरा गेल्यानंतर आता तिचा सांभाळ धीर करतोय. एक दिवशी दिरांनी विषाचा प्याला तिला जेव्हा पाठवला तेव्हा ती म्हणते माझा कृष्णही काळा आणखीन आणि हे जे पेय पाठवलं तेही काळं, आणि म्हणून त्या आनंदात ती पिते. आणि तो जे जहर विष असतं त्याच्यामुळे द्वारकेतला मात्र जो कृष्ण आहे तो काळा होतो. अशा प्रकारे त्या मीराला आपण नमस्कार करूया आणि पुढे जाऊया. व्यवहारातील कोणतीही घटना त्याच्या चित्ताला चिकटत नसल्यामुळे त्याला मान, अपमान, सन्मान त्याला सगळा एकच वाटतो. आणि ह्या ठिकाणी धुंडा महाराज देगलूरकरांची आठवण होते. धुंडा महाराज देगलूरकरांचा मुलगा गेला, ते कीर्तन करत होते. त्यांना सांगितलं की तुम्हाला ताबडतोब बोलवलं आहे. कीर्तन त्यांनी आटोपलं आणि मग म्हणाले चला आता कुठे जायचं आहे आपल्याला. याला म्हणायचं चित्ताची समावस्था. आत्मरती, आत्मतृप्ती, आत्मसंतोष अशी ही सिद्धांची लक्षणं आहेत. समाजाच्या शेवटी समर्थ म्हणतात सिद्धपुरुष निर्मळ असतो, कारण तो सर्व काळ स्वरूपामध्ये असतो. बाहेरून देहाने वागताना सामान्यांसारखाच वागतो, परंतु त्याच्या चित्ताला त्याचा लेपही लागत नाही. तहान भूक असेल, नोकरी व्यवसायाचं बंधनही असेल, पण ज्याप्रमाणे होडी पाण्यात असते पण पाणी होडीमध्ये असते, त्याप्रमाणे सिद्ध पुरुष शरीराने या जगात वावरत असल्यासारखा असला तरी त्याच्या मनाला जगाचे कुठलेही नाम अथवा रूप चिकटत नाही. 10वा जो समास आहे त्याचं नाव आहे शून्यत्व निरूपण. नानात्व हे दृश्याचे लक्षण, तर एकत्व हे परब्रह्माचे लक्षण. पहिल्या 41 ओव्यामध्ये एकमनती म्हणून प्रापंचिक अज्ञानी लोकांच्या मतांचे वर्णन केले आहे आणि शेवटच्या 39 ओव्यामध्ये ज्ञानी माणसांची मते दिलेली आहेत. हे वाचताना समर्थांच्या चौफेर निरीक्षणाचा प्रत्यय येतो. दृश्य सर्व टाकल्यावर शून्य उरतं आणि ते शून्य म्हणजे ब्रह्म नाही, परब्रह्महून परब्रह्माचा अनुभव घ्यावा. वेगळेपणाने दर्शन घ्यायला गेले तर शून्याचेच दर्शन होते. म्हणून अहम ब्रह्मास्मी हेच खरं. आपल्यातला मी व परब्रह्म हे एकच. मनाच्या साह्याने ब्रह्मापर्यंत जायचे आपल्याला व मनाला तिथे सोडायचे. इथे हा ज्ञानदशक संपला. समर्थाने साधकाला देवदर्शन करवून दिले. दशक 6 ते दशक 8 देवशोधन ते देवदर्शन असा ज्ञानदानाचा मार्ग समर्थांनी दाखवला आहे. आता आपली जबाबदारी त्या मार्गावरून जाऊन आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे. दासबोधाचा पूर्वार्ध झाला असं संकेत कुबडीत म्हटलं आहे. आपल्याला शाब्दिक आत्मज्ञान झालं, शाब्दिक आपल्याला खरा देव कोणता हे कळलं,
पण आता आपलं कर्तव्य असं आहे की आपण या सगळ्या मायेत न गुंता आणि खऱ्या देवाचा शोध आपण घेतला पाहिजे. म्हणून समर्थांना आपण विनंती करूया की समर्था, आम्हाला ह्या जन्मामध्येच खऱ्या देवाचा शोध लागो, असं आमच्याकडून वर्तणूक झाली पाहिजे. अशीच आमच्याकडून साधना करून घ्या. जय जय रघुवीर समर्थ.